आजच्या भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल काव्य आणि मानिनी दोघीजण गप्पा मारत असताना इतक्यातच दाराची बेल वाजते आणि मग काव्य दरवाजा उघडते तर तिथं काउन्सलर आलेले असतात आणि आपल्या काउन्सलरला आपल्या दारात बघून काव्याला खूप मोठा धक्का बसतो। इतक्यातच तिथं कोण आहे ग म्हणत मानिनी पण दरवाजाजवळ येते आणि त्या काउन्सलरला बघून मानिनी विचार करून म्हणते, अगं काव्य, ह्या तर तुझ्या गणिताच्या टीचर आहेत ना? तेव्हा काव्य मग घाबरतच म्हणते, हां हो, ह्या गणिताच्या टीचर आहेत। मग मानिनी त्या काउन्सलरला म्हणते, सॉरी मला आठवायला थोडासा वेळ लागला, पण तुम्ही अशा दारात का उभ्या, आत या ना। असं म्हणून मानिनी त्यांना आतमध्ये घेऊन जाते। मग त्या काउन्सलर काव्याला विचारतात, काव्या कसा चाललाय गणिताचा अभ्यास? इतक्यात मानिनीच म्हणते, तुम्हाला तर माहिती आहे ना, काव्य अभ्यासाच्या बाबतीमध्ये सगळ्यात पुढे असणार। काव्याचा अभ्यास जोरदार चालू आहे। काव्य मात्र चांगलीच घाबरलेली असते। काव्य मनातच विचार करते, अरे देवा, ह्या काउन्सलर मॅडम तर माझ्या आणि बोक्याच्या गणिताच्या अभ्यासाबद्दल विचारतायत आणि मानिनी काकूला तर अभ्यासाबद्दल वाटतंय। मानिनी काउन्सलरला म्हणते, मगाशी काव्याने तुम्हाला दारातच उभं केलं होतं आणि आत्ताही तुम्ही उभ्याच आहात, या बसा, मी तुमच्यासाठी चहा टाकते। त्यावर काउन्सलर म्हणते, नको, चहा वगैरे काही नको, आम्हा दोघींना अगोदर रिव्हिजन करायची आहे। त्याचं काय आहे, गेली 3 महिने मी तिचं गणित घेते, मग आता तिची तयारी कुठंपर्यंत आली हे मला बघायला नको का? त्यावर काव्य म्हणते, हो। आणि मग काव्य म्हणते, मी काय म्हणते की आपण माझ्या खोलीमध्ये बसूया रिव्हिजन करायला। आणि मानिनीला म्हणते, काकू आम्ही जाऊ का माझ्या खोलीमध्ये? त्यावर मानिनी म्हणते, हो, तुम्ही तुझ्या खोलीमध्ये जाऊन रिव्हिजन केलं तरी चालेल, त्या स्वतःहून आपल्या घरी आलेत, अशा टीचर आजकाल मिळत नाहीत। त्यावर काउन्सलर म्हणतात, हो तुमचं खरं आहे, पण स्टुडंटनी सुद्धा टीचरांचं ऐकायला हवं ना? त्यावर काव्य म्हणते, ऐकणार ना, का नाही ऐकणार? तुमचंच तर ऐकणार, तुमचं का नाही ऐकणार? चला आपण माझ्या खोलीमध्ये बसून रिव्हिजन करूया। म्हणून काव्या काउन्सलरला तिच्या खोलीमध्ये घेऊन जाते, पण काव्या भयंकर घाबरलेली असते। आणि मग मानिनी स्वतःशीच म्हणते, किती मन लावून अभ्यास करते काव्या।